जगभरातील क्रीडाप्रेमींचं आकर्षण असलेली ऑलिम्पिक 2024 ही स्पर्धा सुरू झाली असून संपूर्ण भारतभर क्रीडाप्रेमींमध्ये उत्साहाचं देखील वातावरण आहे। गेल्या काही ऑलिम्पिकमध्ये भारतीयांनी कामगिरी उंचावल्याबद्दल ऑलिम्पिकमध्ये देखील भारतीय खेळाडूंकडून विशेष अपेक्षा आहेत। यावेळी कोणते भारतीय खेळाडू आहेत जे भारताला पदक मिळवून देऊ शकतात आणि भारताची मान ही जगात उंचावू शकतात हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी श्रीशैल स्वामी आणि तुम्ही पाहताय फॉर द पीपल न्यूज। पुढे जाण्यापूर्वी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा, लाइक व फॉलो जरूर करा। भारत दुनिया का सबसे बड़ा लोकतंत्र और एनएलसी भारत देश का सबसे बड़ा गैर राजनीतिक मंच। शक्तिशाली लोकतंत्र के लिए राहुल कराट का सार्थक कदम। मुंबई में हुआ ऐतिहासिक प्रथम राष्ट्रीय विधायक सम्मेलन। यंदाची ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धा 2024 ही फ्रान्सची राजधानी पॅरिस इथं होणार आहे। या स्पर्धेसाठी भारताकडून काही प्रमुख खेळाडू आहेत जे सुवर्ण पदकाच्या शर्यतीत अग्रगण्य मानले जात आहेत। यापूर्वी जपानची राजधानी टोकियोमध्ये 2020 मध्ये झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत भारताने 1 सुवर्ण, 2 रौप्य तर 4 कांस्य अशी एकूण 7 पदकं मिळवली। ही पदकं मिळवून देणारे खेळाडू 2024 च्या पॅरिस ऑलिम्पिकमध्ये देखील खेळणार आहेत। त्यामुळे त्यांच्या सर्वोत्तम कामगिरीकडे प्रत्येक भारतीयांची नजर असणार आहे। आता हे खेळाडू कोण आणि त्यांची टोकियो 2020 ऑलिम्पिकमध्ये सर्वोत्तम खेळी केली यावर एक नजर टाकूया। टोकियो 2020 ऑलिम्पिकमध्ये सर्वाधिक लक्षवेधी कामगिरी राहिली ती म्हणजे नीरज चोप्रा याची। त्याने भालाफेक खेळामध्ये सुवर्ण पदक जिंकलं होतं। नीरज चोप्रा हा भारताकडून दुसरा वैयक्तिक सुवर्ण पद विजेता ठरला आणि भारताला ट्रॅक अँड फील्ड स्पर्धेमध्ये पहिलं पदक मिळालं। त्यानंतर मीराबाई चानू हिने टोकियो ऑलिम्पिकमध्ये 49 किलो वेट लिफ्टिंगमध्ये रौप्य पदक मिळवलं। तिने वर्ल्ड चॅम्पियनशिप आणि कॉमनवेल्थ गेम्सच्या सुवर्ण पदक जिंकलं। त्यानंतर पीव्ही सिंधू यांनी टोकियो ऑलिम्पिकमध्ये बॅडमिंटन स्पर्धेत कांस्य पदक मिळवलं। पीव्ही सिंधू या बॅडमिंटनमधील जगातील सर्वोत्तम खेळाडूंपैकी एक आहेत। लवलीन बार्गोहेन हिने बॉक्सिंगमध्ये कांस्य पदक मिळवलं। मेरी कॉम आणि वीरेंद्र सिंग यांच्यानंतर भारतासाठी बॉक्सिंगमध्ये पदक मिळवणाऱ्या या तिसऱ्या भारतीय आहेत। टोकियो 2020 ऑलिम्पिकमध्ये रवी कुमार दाहिया याने कुस्तीमध्ये रौप्य पदक मिळवलं। त्याने 57 किलो गटात फ्री स्टाईल कुस्ती प्रकारात उत्कृष्ट कामगिरी करत हे पदक मिळवलं। जागतिक कुस्ती स्पर्धेमध्ये 4 पदकं जिंकणारा बजरंग पुनिया हा एकमेव भारतीय कुस्तीपटू आहे। टोकियो ऑलिम्पिकमध्ये पुनियानं कझाकिस्तानच्या दौलेट नियाझबेकोव्हचा 8-0 या फरकानं पराभव करून कांस्य पदक जिंकले। त्यानंतर भारतीय पुरुष हॉकी संघानं जर्मनीचा पराभव करत कांस्य पदक जिंकले। भारतीय पुरुष संघानं जर्मनी विरुद्ध रोमांचक सामन्यामध्ये 5-4 असा विजय मिळवला आणि हा विजय भारतीय हॉकीसाठी हा ऐतिहासिक क्षण ठरला। आता पॅरिसमध्ये ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये हा 7 पदकांचा आकडा आणखी उंचावर नेण्याचं आव्हान भारतीय क्रीडापटूंवर आहे। क्रीडा मंत्रालयानं अंतिम तुकडी मंजूर केल्यानंतर पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये 117 खेळाडू भारताचं प्रतिनिधित्व करतील। टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारतासाठी सुवर्ण पदक जिंकणारे नीरज चोप्रा आणि 2 वेळा ऑलिम्पिक विजेती पीव्ही सिंधू यांचा यामध्ये समावेश आहे। यंदा भारताचे ध्वजवाहक बॅडमिंटन स्टार पीव्ही सिंधू आणि अनुभवी टेनिसपटू अचंता शरद कमल यांना भारताचे ध्वजवाहक बनवण्यात आले। ऑलिम्पिक स्पर्धा हे क्रीडा स्पर्धातील एव्हरेस्ट शिखर मानले जाते। त्यामुळे आधी भारताला 7 पदकं मिळवून दिल्यानंतर यावेळी क्रीडापटू किती पदकं मिळवून देणार आणि भारताचं नाव जगात उंचावणार हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे। याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि फॉर द पीपलला सबस्क्राइब करायला विसरू नका। धन्यवाद।